मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। पांदण रस्त्यांबाबत प्रशासन सक्रिय, तहसीलदार विजय चव्हाण यांची प्रत्यक्ष पाहणी। गुंगर्डे हातगाव येथील पांदण रस्ते, शिवरस्ते तसेच इतर अंतर्गत रस्त्यांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। गावातील 4 प्रमुख पांदण रस्ते, शिवरस्ता व इतर अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून संबंधित ठिकाणी पंचनामे करण्यात आले। या पाहणी दरम्यान तहसीलदार चव्हाण यांनी वादी व प्रतिवादी अशा दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। शासनाच्या नियमानुसार पांदण रस्ते, शिवरस्ते व सार्वजनिक वापरातील रस्ते खुले ठेवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोणताही वाद वाढू न देता कायदेशीर मार्गाने व परस्पर समन्वयातून प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले। पाहणीवेळी संबंधित सर्व रस्त्यांवरील शेतकरी उपस्थित होते। प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळी येऊन परिस्थिती समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। पांदण व शिवरस्त्यांबाबत शासनाचा ठाम निर्णय असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असेही तहसीलदार विजय चव्हाण यांनी यावेळी सांगितले। शेती व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते, शिवरस्ते व इतर सार्वजनिक मार्ग कायमस्वरूपी खुले राहावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या पाहणीतून देण्यात आला। यावेळी मंडळाधिकारी एडके साहेब, तलाठी दीपक लभाडे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।